स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 23. त्या दिवशी रविवार होता. दर रविवारी सकाळी 9:30 ते 10:30 पाठशाळेची वेळ असायची. एरवी सोमवार ते बुधवार सायंकाळी 7 ते 8 पाठशाळा असायची. त्यावेळी तात्या गीतेवर प्रवचन करायचे. दर रविवारी सकाळी उपनिषदांवर प्रवचन व्हायचं. त्यांच्या या वेळापत्रकात कधीही बदल होत नसायचा. नेहमीप्रमाणे ते उपनिषदावर प्रवचन करून पाठशाळेतून निघाले होते. माधवबागेतून बाहेर पडल्यावर ते घरच्या वाटेला लागले. तेवढ्यात पंडित रमापती मिश्र त्यांना समोर आले. पंडित मिश्र हे गिरगावातल्या गोकुळदास तेजपाळ संस्कृत पाठशाळेत प्रमुख अध्यापक होते. पांडुरंगाला साचेबंद शिक्षण देण्यापेक्षा संस्कृतचं शिक्षण देणं अधिक आवश्यक आहे हे ओळखून तात्यांनी त्याचं नाव DGT हायस्कूलमधून काढून या पाठशाळेत घातलं होतं. पाठशाळेचे प्रधान अध्यापक पंडित मिश्र जेव्हा तात्यांना भेटले तेव्हा ते म्हणाले, शास्त्रीजी, मी तुम्हालाच भेटायला येणार होतो. बरं झालं, आत्ताच भेट झाली. काही विशेष? तात्या उत्सुकतेनं त्यांच्याकडे बघायला लागले. तेव्हा पंडित मिश्र म्हणाले, मी तुम्हाला जे सांगणार आहे त्यात आमच्या संस्थेचं नुकसान आहे. पण संस्थेपेक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार मी अधिक महत्त्वाचा मानतो. म्हणूनच तुम्हाला हे सांगायला प्रवृत्त झालोय. तात्यांची उत्सुकता शिगेला पोचली. मिश्राजींचं मनोगत जाणून घेण्यासाठी ते अधीर होऊन गेले होते. पंडित मिश्र म्हणाले, शास्त्रीजी, तुमचा मुलगा अतिशय बुद्धिमान आहे. त्याच्याकडे लोकोत्तर बुद्धिमत्ता आहे. कोणत्याही क्षुद्र हेतूनं तो आमच्या संस्थेत शिकायला आलेला नाही हे आम्ही जाणतो. तो जर आमच्या संस्थेत कायम राहिला तर संस्थेचा नावलौकिक होईल, पण त्याचं वैयक्तिक जीवन उज्ज्वल होणार नाही. त्याची अलौकिक बुद्धिमत्ता आणि कार्यतत्परता पाहून माझ्या मनात 2 विचार आले. कोणते? पांडुरंगाला आमच्या पाठशाळेत ठेवून संस्थेची कीर्ती दशदिशांना पसरवावी, आणि दुसरा विचार म्हणजे संस्थेचा विचार न करता पांडुरंगाचं वैयक्तिक जीवन कसं उज्ज्वल होईल याकडे लक्ष द्यावं. असे 2 विचार माझ्या मनात आले. संस्थेची कीर्ती वाढवण्यापेक्षा पांडुरंगाचं जीवन अधिक उज्ज्वल बनावं असंच मला वाटतं. त्यावेळी कुणीही संस्थेचा आधी विचार केला असता, परंतु पंडित मिश्र हे अतिशय गुणग्राहक शिक्षक होते. संस्थेपेक्षा विद्यार्थ्यांना मोठं व्हावं अशी कळकळ त्यांच्या मनात सतत असायची. पाठशाळेत तसे विद्यार्थी क्वचितच मिळायचे. बहुतेक जण भिक्षुकी करण्यासाठी पाठशाळेचे शिक्षण घ्यायला आलेले होते. त्यांच्यापैकी कित्येकांना संस्कृतचं प्रेम नव्हतं, शास्त्राध्ययनाचंही प्रेम नव्हतं. किरकोळ कर्मकांड करता यावं आणि भागवतादी पुराणांचं अध्ययन करून त्यावर आपली उपजीविका करता यावी अशा सामान्य हेतूनं ते विद्यार्थी पाठशाळेत आले होते. त्या गोष्टीला फक्त पांडुरंगाचा अपवाद होता. त्याच्यासमोर व्यापक आणि विशाल ध्येयवाद होता. जोडीला वाटेल ते परिश्रम करण्याची त्याची सिद्धता होती. परंतु इतर सामान्य विद्यार्थ्यांमध्ये राहून पांडुरंगाचा विकास होणार नाही असं खूप दिवसांपासून पंडित मिश्र यांना वाटत होतं. वैजनाथ शास्त्रींच्या कानावर ही गोष्ट लवकरच घालावी असं त्यांनी मनाशी ठरवलं होतं. कर्मधर्म संयोगानं त्या दिवशी त्यांची अवचितच तात्यांशी गाठ पडली होती. भगवंताच्या इच्छेनंच साऱ्या गोष्टी घडून येत होत्या. म्हणूनच त्या दोघांची भगवंतानं विनाविलंब भेट घडवून आणली होती. पंडित मिश्रांचं बोलणं ऐकून तात्यांनी विचारलं, मी काय करावं असं तुम्हाला वाटतं? समजावणीच्या स्वरात पंडित मिश्र म्हणाले, आमच्या संस्थेत राहिल्यामुळे पांडुरंगाच्या आयुष्याचं नुकसान होईल. म्हणून तुम्ही त्याच्यासाठी स्वतंत्र पाठशाळा काढा. तुम्हाला ते शक्य आहे म्हणून सांगतो. त्यामुळे त्याची प्रगती अधिक झपाट्यानं होईल. क्षणभर थांबून त्यांनी पुढं म्हटलं, ही गोष्ट तुम्हाला सांगताना मी एका बुद्धिमान विद्यार्थ्याला गमावणार आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. पण त्याच्या दृष्टीनं ते आवश्यक आहे.
मिश्रजींचं ते प्रामाणिक बोलणं ऐकून तात्या भारावून गेले. मिश्रजींच्या मुखातून जणू भगवंतच बोलला आहे असंच त्यांना वाटलं. ते म्हणाले, तुमचा विचार योग्य आहे. पांडुरंगाला योग्य पद्धतीनंच शिक्षण मिळायला हवं. या गोष्टीची तुम्ही मला वेळीच जाणीव करून दिली, त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. मग तात्यांचा निरोप घेऊन पंडित मिश्र निघून गेले. पांडुरंगासाठी स्वतंत्र पाठशाळा सुरू करण्याचं तात्यांनी त्याच वेळी निश्चित केलं. हा सारा वृत्तांत ऐकून तात्या म्हणाले, नर्मदा, पांडुरंगासाठी स्वतंत्र पाठशाळा सुरू करण्याचं मी ठरवलं खरं, पण सुरू करणार कुठे? इथे नवलकर बिल्डिंगमध्ये जेमतेम राहण्यापुरती जागा. परंतु रोह्यात आपलं स्वतःचं मोठं घर आहे, ऐसपैस जागा आहे, म्हणून त्याच्यासाठी रोह्यात पाठशाळा सुरू करण्याचं मी ठरवलं आहे. तात्यांनी मोठ्या उत्साहानं आपला ऐतिहासिक निर्णय नर्मदेला सांगितला. तिला त्यामुळे आनंद होईल असंच त्यांना वाटलं होतं. परंतु त्यांच्या कथनावर तिच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ती एकदम गंभीर बनली. तात्यांनी तिला कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली, मला हा तुमचा निर्णय मुळीच मान्य नाही. पाठशाळेचं शिक्षण घेणंच मला पसंत नाही. तिचं बोलणं ऐकून तात्यांना एकदम आश्चर्य वाटलं. पांडुरंग सुद्धा अवाक होऊन तिच्याकडे बघत राहिला. तात्यांनी तिला विचारलं, माझा निर्णय तुला का मान्य नाही? कारण पाठशाळेचं शिक्षण घेण्यात पांडुरंगाची बुद्धिमत्ता वाया जाऊ नये असं मला वाटतं. पाठशाळेचं शिक्षण एवढ्या हलक्या दर्जाचं वाटतं का तुला? नाही, पण ते शिक्षण घेऊन पांडुरंग पुढे काय करू शकणार आहे? त्याच्या भवितव्याचा आपण विचार नको का करायला तात्या? तो अतिशय बुद्धिमान आहे. त्या बळावर तो पुढे निश्चितच ICS ऑफिसर होईल याविषयी मला मुळीच शंका वाटत नाही. मग सरकार दरबारी त्याला चांगला मान मरातब मिळेल, परदेशी जायची संधी मिळेल, 4 लोकात मानानं हिंडता येईल, त्याचं सारं आयुष्यच बदलून जाईल. आठवले घराण्यातला पहिला ICS ऑफिसर, आपल्यासाठी ती गोष्ट केवढी भूषणावह ठरेल तात्या. आणखी काय काय मिळेल नर्मदा? नर्मदा निरुत्तर झाली. तात्याच पुढे म्हणाले, हे बघ, आठवले घराण्याला नावलौकिक मिळवण्याची मुळीच आवश्यकता नाही. नाव मिळवण्यासाठी आपल्याला कोणतंही कार्य करायचं नाही. संस्कृतीचा प्रसार करणं हेच आपलं मुख्य काम. ते कार्य करण्याची अण्णांनी मुहूर्तमेढ रोवली. त्या देवकार्याची ध्वजा पांडुरंगाला पुढे न्यायची आहे. ICS होऊन तो हे कार्य कसा काय करू शकणार? पांडुरंगाकडे पाहून नर्मदा म्हणाली, ते काम काय तो केव्हाही करू शकेल, पण आता त्याचं शिक्षण महत्त्वाचं. पाठशाळेचं शिक्षण देऊन तुम्ही त्याला भिक्षुकी करायला लावणार आहात का? क्षणभर तात्या काहीच बोलले नाहीत. समोरच्याला एकदम विरोध करणं किंवा समोरच्याचं मत खोडून काढणं हा तात्यांचा स्वभाव नव्हता. म्हणूनच पुढे फार काही न बोलता त्यांनी पांडुरंगाकडे बघितलं आणि विचारलं, तुला काय वाटतं पांडुरंगा? ICS व्हायचं का पाठशाळेत जायचं? कोणतं शिक्षण घ्यावं असं वाटतं? मला वेगळं शिक्षण घ्यायचंय तात्या. मी संस्कृत शिकावं अशी अण्णांची पण इच्छा होती ना, मग मी तेच शिक्षण घेणार. मला नाही ICS व्हायचं. त्याच्या बोलण्यावर नर्मदा म्हणाली, पांडुरंग, अजून तू लहान आहेस. कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायचं तुझं वय नाही. मुळीच नाही. मी योग्य निर्णय घेऊ शकतो. ताई, संस्कृतचं शिक्षण घेऊन मी पुढे पुराणं सांगायला मुळीच जाणार नाही. त्या शिक्षणातून बिदागी सुद्धा घेणार नाही, पण मी संस्कृतचंच शिक्षण घेणार. त्याच्या बोलण्याचं तात्यांना कौतुक वाटलं. मग नर्मदाकडे बघून ते म्हणाले, तुला खरं सांगू का नर्मदे, आपल्या प्राचीन शिक्षण पद्धतीचं महत्त्व आपलेच लोक विसरून गेले आहेत. पाश्चात्य शिक्षणाच्या आणि त्यांचं अनुकरण करण्याच्या ते विनाकारण मागं लागले आहेत. पण मी तसं करणार नाही. पांडुरंग बुद्धिमान आहे, म्हणूनच मी त्याच्या शिक्षणाची वेगळी व्यवस्था करीत आहे. तात्यांच्याही बाबतीत असंच घडलं होतं. ते अतिशय बुद्धिमान असल्यामुळेच अण्णांनी त्यांना स्वतंत्र शिक्षण दिलं होतं आणि आपले दुसरे चिरंजीव नारायणराव यांना इंग्रजी शिक्षणासाठी घातलं होतं. पांडुरंगाच्या बाबतीत तात्यांना तेच करायचं होतं. खरं म्हणजे असं स्वतंत्र शिक्षण देणं
तात्यांना मुळीच परवडण्यासारखं नव्हतं. तरी पण पांडुरंगाच्या भल्यासाठी त्यांनी मोठ्या जिद्दीनं पाठशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांचा निर्णय नर्मदेला मुळीच मान्य नव्हता. पांडुरंगानं पुन्हा माध्यमिक शाळेत प्रवेश घ्यावा आणि पुढे ICS व्हावं असं तिचं ठाम मत होतं. तात्यांनी घेतलेला निर्णय ऐकून ती मनातून अतिशय संतापली होती. उघडपणानं मात्र पुढे ती काही बोलली नाही. तात्याही काही न बोलता पलंगावर बसून राहिले. पांडुरंग तिच्याकडे बघत बाजूलाच उभा होता. तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. त्यामुळे तणाव आणखीन वाढला होता. तणाव दूर करण्याच्या हेतूनं पार्वतीबाई स्वयंपाकघरातून बाहेर आल्या आणि सर्वांना उद्देशून म्हणाल्या, चला पानं घेऊ का? 12 वाजून गेलेत. पलंगावरून उठत तात्या म्हणाले, हां घ्या पानं घ्या. चला रे जेवून घेऊ. चल नर्मदे. मला जेवायचं नाही. जेवायचं नाही? नाही, मला भूक नाही. तात्यांच्या छातीत धस्स झालं. पार्वतीबाई म्हणाल्या, अगं असा राग डोक्यात घालून घेऊ नये. चल जेवून घे, म्हणजे बरं वाटेल. तात्यांनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या निर्धारापासून ती मुळीच ढळली नाही. थोडके नाही तर 3 दिवस तिने अन्नग्रहण केलं नाही. ती अशी निर्वाणीची भूमिका घेईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. आई तात्यांप्रमाणेच पांडुरंगही चिंताग्रस्त होऊन गेला होता. आपलं भलं व्हावं या भावनेपोटीच ताईनं उपोषण सुरू केलं आहे हे त्याला कळत होतं. त्याच्यावरचं अपार प्रेम तिच्या या कृतीतून त्याला पुन्हा एकदा प्रतीत झालं होतं. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.